एक 60-70 किलो किंवा कमीत कमी 60-70 किलो अगदी 1 क्विंटलपर्यंत कापूस जो आहे हा आता भिजलेला आहे. पण हा व्हिडिओ मी काही तुम्हाला निगेटिव्ह करण्यासाठी किंवा मी निगेटिव्ह झालेलो नाही आहे आणि निगेटिव्ह होऊन आपल्याला चालत पण नाही. तर मी तुम्हाला निगेटिव्ह न सांगण्यापेक्षा तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी सांगणार आहे. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आपल्या कपाशीमध्ये आहोत. पाऊस हा सुरू झाला आहे, पाऊस आमच्याकडं पडला आहे आणि त्यामुळं कापसाची जी बोंडं आहेत तर ही बोंडं आता पूर्णपणे भिजली आहेत. जवळजवळ 50% बोंड भिजली आहेत आणि ही जी बोंडं आहेत याच्यामध्ये आता मी जवळजवळ पहिली सुरुवातीची जी वेचणी म्हणजे 4-5 बोंडं जी आलेली आहेत तर ती जवळजवळ 70% काढली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 क्विंटल कापूस आत्तापर्यंत मिळाला. पण राहिलेला जो कापूस आहे जो साधारणतः एक 60-70 किलो किंवा कमीत कमी 60-70 किलो अगदी 1 क्विंटलपर्यंत कापूस जो आहे हा आता भिजलेला आहे. पण हा व्हिडिओ मी काही तुम्हाला निगेटिव्ह करण्यासाठी किंवा मी निगेटिव्ह झालेलो नाही आहे आणि निगेटिव्ह होऊन आपल्याला चालत पण नाही. तर मी तुम्हाला निगेटिव्ह न सांगण्यापेक्षा तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी सांगणार आहे आणि हे पॉझिटिव्ह ऐकून घेण्यासाठीच आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह व्हिडिओ तर येणार नाहीच नाही, पण माहितीपूर्ण आणि एकदम प्रॉपर गाईडलाईन्सनुसार सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आत्ताची जी कंडिशन आहे आपली आता काढणी चालू आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची जी लागवड आहे ही 15 जून नंतर झालेली आहे. म्हणजे काहींची 20 जून, 25 जून, 30 जून, काहींची अगदी 1 जुलैपर्यंत ही लागवड झालेली आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी मी आता तुम्हाला माहिती देणार आहे की आत्ता आपल्या कपाशीला नियोजन काय करायचं आहे. तर लक्षात घ्या, आपली कपाशी जी आहे साधारणतः आता 90 दिवसापर्यंत असेल. तर परत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही गळफांदीची जी म्हणजे खालून येणारी जी फांदी आहे जी शेंड्याकडे चालते म्हणजे शेंड्याच्या दिशेने वर पळते, अशा 3-4 फांद्या आपल्याला प्रत्येक झाडामध्ये पाहायला मिळतात. काहीमध्ये 2 पाहायला मिळतात, काहीमध्ये 3 पाहायला मिळतात, काहीमध्ये 4 पाहायला मिळतात. तर अशा फांद्यांचा शेंडा छाटून आपल्याला झाडाचा शेंडासुद्धा छाटायचा आहे. झाडाची हाईट ही 5 फूट असेल, 4.5 फूट असेल. 4.5 फूट असेल तर थोडं थांबून घ्या. वातावरण एकदा थोडंसं निवळलं की तुमची जी कपाशी आहे ही ग्रोथला लागणार आहे. आणि बऱ्याच भागामध्ये ही परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी कापूस सगळ्यात जास्त कालावधीमध्ये घेतला जातो म्हणजे फेब्रुवारी मार्चपर्यंत घेतात. नागपूर साईट असेल, अमरावती साईट असेल, तर या साईटला जवळजवळ पूर्ण म्हणजे अगदी मेपर्यंत ही कापूस मी पाहिलेला आहे. त्यामुळं काळजी करण्यासारखं काही नाही आहे किंवा उत्पादन कमी होईल या काळजीनं खचून जाऊ नका. तर आता पुढं काय करायचं आहे, तर पाऊस थांबल्यानंतर साधारणतः अमोनियम सल्फेट 1 गोणी, त्याच्यासोबत 10-26-26 आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि एखादी सल्फरचा एक डोस तुम्ही परत करा. जरी तुम्ही पहिला केला असेल, पण पाऊस जास्त असल्यामुळं किंवा ढगाळ वातावरण जास्त असल्यामुळं पिकाची वाढ ही झालेली नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा डोस पहिला द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळफांद्यांचे शेंडे आणि झाडाचा शेंडा, जर झाडाची हाईट ही 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट असेल तर शेंडा छाटून टाका. शेंडा का छाटायचा आहे तर तुम्हाला मी ते झाडापाशी जाऊन दाखवतो आणि तिथून पुढे तुम्हाला पुढची माहिती सांगतो. तर आता इथं आपण आहोत गळफांदीजवळ. तर आता मी तुम्हाला एकदा इथं गळफांदी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही गळफांदी आहे पहा. तर या गळफांदीला बोंड एवढी लागलीत म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, त्यानंतर इकडं 11 आणि इथं एक 12. 1, 2, 3, 4 फांद्यांनाच फक्त म्हणजे एक गळफांदी तिला 4 सब ब्रांचेस आणि त्या 4 सब ब्रांचेसला 12 बोंड. त्यानंतर पलीकडे सुद्धा आणखी 2 गळफांद्या आहेत. 12 त्रिक 36. आपण असं पकडलं की समजा 30च बोंड आपल्याला 3 गळफांद्यांना लागलेत. परंतु जे मेन खोड आहे तर या मेन खोडामध्ये सुद्धा भरपूर बोंड आहेत. म्हणजे जवळजवळ 30-35 बोंड जे आहेत ही गळफांद्याला, 30-35 बोंड जे आहेत ही झाडाला. म्हणजे तरीसुद्धा 60-70 संख्या ही आपल्याला अगदी छोट्यातल्या छोट्या झाडांना मिळत जाते. हे पहा, आता बरेच शेतकरी म्हटले होते की तुमचं छोट्यात छोटं झाड दाखवा. तर आता हे छोट्यात छोटं झाड जे आहे हे माझ्या छातीपर्यंत सुद्धा नाही आहे. म्हणजे अगदीच म्हटलं तर 4.5 फुटापर्यंत हे झाड आहे. पण आता याचा शेंडा खुडल्यामुळं फायदा काय होतो ते पहा. तर आता हे सगळ्यात वरचा टॉप, एकदम टॉपचा भाग आहे. पहा, इथं टॉपची फांदी बोंड, इथं बोंड तयार होतंय, इथं एक पाता खराब होऊन गेलाय, तो सोडून द्या. परत हे टॉपचं बोंड, हे परत इथं बोंड तयार होतंय. शिवाय
इथं एक जे आहे तर हे गळून गेलंय. पण एक तुम्ही जर लक्षात घेतलं तर नंतरची जी पाती येत आहेत तर हे अतिशय कमी कमी अंतरावर तयार होत आहेत. आता इथं सुद्धा पहा, इथं बोंड आहे, लगेच इथं बोंड, म्हणजे दोन बोटाचं म्हणजे दोन बोट सुद्धा पूर्ण बसत नाहीयेत, तोच बोंड आहे. इथं पण एक पात आहे. तर समजा ते आपण असं समजूत की हे गळून जाणार आहे, पण नंतर लगेच इथं सुद्धा पात आहे. आणि हे झालं अगदी कमकुवत झाडाला. जर स्ट्रॉंग झाड जर तुम्ही पाहिलं तर स्ट्रॉंग झाडाला एक बोटाच्या अंतरावरच पाते लागलेले आहेत. आणि इथून पुढं तुम्हाला जो बदल मी आता करायला सांगितला आहे, हा बदल जर तुम्ही केला तर तुम्हाला जास्तीत जास्त बोंड इथून पुढच्या कालावधीमध्ये तयार होतील. कमी उत्पन्न निघतं, पण कमी उत्पन्न का निघतं तुम्ही या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. नेहमी तुम्ही प्रयोग करत राहाल तरच तुम्हाला समजेल की उत्पन्न आपल्याला कमी का होत आहे. मी दरवर्षी कापूस पिकामध्ये बदल करतो. मी काही आजच तुम्हाला यूट्यूबवर दिसतोय म्हणून असं नाही आहे. बदल किंवा प्रयोग हा माझा दरवर्षी चालू असतो आणि त्या प्रयोगातून हे लक्षात येतं की उत्पादन कुठं वाढतंय, कुठं कमी होतंय. आता शेवटी निसर्गाचा विचार जर केला तर निसर्गावर 50% अवलंबून आहे, पण 50% आपल्यावर सुद्धा अवलंबून आहे. निसर्ग खराब झाला आहे म्हणून आपण रडत बसायचं नाही आहे. तर निसर्गामुळे काही थोडाफार जो तोटा होतोय तो आपल्याला रिकवर कसा करायचा आहे ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हे पहा, इथं ही शेंड्याची फांदी आहे. तुम्ही पहा, जे इथं अगदी एक बोटाचं सुद्धा अंतर नाही आहे, तोच दोन पाते तयार झाले. त्याच्यामध्ये एक बोंड तयार झालं आहे आणि याच्यामध्ये होतं आहे. आणि हीच परिस्थिती तुम्हाला शेंड्याच्या फांदीपर्यंत सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि ही वाढ संपली आहे का? नाही. आता कापूस आम्ही डिसेंबरपर्यंत घेतो किंवा नोव्हेंबर एंडिंगपर्यंत घेतो, कारण आम्हाला दुसरं पीक करायचं असतं म्हणून. आणि हे शेंडे छाटल्यामुळं काय होतं की बोंड लवकर तयार होतात आणि लवकर कापूस निघतो. परिणामी 1-1.5 महिना तरी आपला अगदी आरामात असतो. परंतु ज्या शेतकऱ्यांचं कापूस पीक जे आहे दीर्घकाळ चालतं, तर त्यांनी पण लक्षात घ्या, ह्या ज्या फांद्या आहेत, ह्या शेवटच्या फांद्यांना सुद्धा तुम्हाला 4-4, 5-5, 6-6 बोंड तयार होतात. त्यामुळं घाई करू नका. घाई केल्याने काहीही होणार नाही. उलट तुमच्या पिकाची वाढ झालेली जरी नसली, तरीसुद्धा पिकाची वाढ होणार आहे. एखादा डोस तुम्हाला फक्त जास्त द्यावा लागणार आहे, एवढंच आहे. आणखी हे जे वातावरण आहे साधारणतः 20-25 दिवसापर्यंत राहू शकतं किंवा 15 दिवसही राहील किंवा 10 दिवसामध्येही मोकळं होईल. परंतु लक्षात ठेवा, 1 फवारणी 2 फवारणी जास्त घ्या आणि डोस चांगला द्या. तुम्हाला सुद्धा अशी कपाशी पाहायला मिळेल आणि बोंडसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढतील. फक्त लक्षात घ्या, इथून पुढच्या कालावधीमध्ये कपाशीला मॅग्नेशियम आणि सल्फर या 2 घटकांची कमी पडू देऊ नका. कापूससुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात निघेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी जर काही माहिती लागत असेल किंवा आणखी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय माहिती पाहिजे. फक्त एक विनंती आहे, खचून जाऊ नका. कापूस पिकाचा प्रवास हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा महिन्यामध्ये कधीही संपत नाही. लक्षात घ्या. आजही मराठवाडा, विदर्भामध्ये असे काही शेतकरी आहेत की जे मेपर्यंत कापूस काढतात. म्हणजे मी माझ्या डोळ्याने सुद्धा पाहिलं आहे. अमरावती आणि नागपूर या दोन्हीच्यामध्ये एक भाग आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा जंगल एरिया आहे आणि तिथं सुद्धा कापूस मी अगदी मे महिन्यापर्यंत पाहिला आहे. त्यामुळं खचून जाऊ नका. कापूस तुम्ही अगदी शेवटपर्यंत घेऊ शकता आणि त्याचं उत्पादन थांबत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर नियोजन व्यवस्थित ठेवायचं आहे आणि डोस व्यवस्थित ठेवायचे.